नमस्कार मित्रमंडळींनो, आज आहे 4 ऑगस्ट 2026 रोजी आणि आज आपण बघणार आहोत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना NPS आणि एकत्रित पेन्शन योजना UPS संदर्भात दोन अतिशय महत्त्वाचे आता अपडेट समोर आलेले आहेत. केंद्र सरकारने UPS संदर्भातील आपली जी भूमिका आहे ती आता स्पष्टसुद्धा केलेली आहे. तसेच आतापर्यंत किती कर्मचाऱ्यांनी नक्की UPS स्वीकारलेली आहे याची अधिकृत आकडेवारी जी आहे ती जाहीरसुद्धा करण्यात आलेली आहे. त्या सर्व अपडेट्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर या संदर्भात लक्ष दिलं, ओके, थोडंसं याचा साईज वाढवतो मी. ओके, आता जर पहिल्या अपडेटकडे जर आपण लक्ष दिलं तर आता सर्वप्रथम मोठी अपडेट म्हणजेच की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार 19 जुलै 2026 पर्यंत तब्बल 1,18,195 केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी UPS म्हणजेच युनिफाय पेन्शन स्कीम स्वीकारलेली आहे. आणि या आकडेवारीमध्ये नवीन कर्मचारी, विद्यमान कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी या तिन्ही गटांचा जो समावेश आहे तो सुद्धा आहे. ओके, आता तसेच NPS बद्दल जर बघितलं तर यामधली जर एकूण सदस्य संख्येकडे जर आपण नीट लक्ष दिलं तर आता जून 2026 अखेरपर्यंत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS अंतर्गत एकूण 27.6 लाख सदस्य नोंदणीकृत झालेले आहेत. यावरून UPS स्वीकारण्याची संख्या अजूनही तुलनेने कमी असल्याचे सुद्धा दिसून येत आहे. ओके, आता जर आपण UPS स्वीकारण्याचे जर प्रमाण बघितले, ओके, तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकूण NPS सदस्य संख्येपैकी केवळ 4.3% कर्मचाऱ्यांनी UPS स्वीकारलेले आहे. म्हणजेच की बहुतांश कर्मचारी अद्याप NPS मध्येच कायम आहेत. ओके, तसेच UPS मध्ये कोणताही बदल होणार आहे का याबद्दल जर एक अपडेट आलेली आहे ती म्हणजेच की आता हा प्रश्न जो आहे तो अनेक कर्मचारी सध्या विचारत आहेत. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, ओके, यांनी स्पष्ट उत्तर दिलेले आहे की सध्या UPS मध्ये कोणताही बदल करण्याचा किंवा योजना बदलण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही आहे. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर तुम्ही जास्त काही विश्वास ठेवू नका. ओके, आता वन वे स्विचची सुविधासुद्धा आहे. ओके, आता याबद्दल जर सांगायचं झालं तर UPS निवडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाची माहिती आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी UPS ही स्वीकारलेली आहे त्यांना एकदाच म्हणजेच वन वे स्विचच्या माध्यमातून पुन्हा NPS मध्ये परत जाण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र ही सुविधा जी आहे ती फक्त एकदाच वापरता येणार आहे. त्यामुळे मंडळींनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, एकदाच वापरता येणार आहे, परत वन वे स्विच तुम्हाला वापरता येणार नाही आहे. ओके, आणि जर नंतरची अपडेट बघितली तर आता निवडीची अंतिम मुदत जर आपण बघितली तर आता सरकारने यापूर्वी UPS निवडण्यासाठी दिलेली अंतिम मुदत वाढवली होती. UPS स्वीकारण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली होती आणि या कालावधीत पात्र कर्मचाऱ्यांनी UPS निवडण्याची संधीसुद्धा देण्यात आली होती. ओके, तसेच UPS जी योजना आहे ती 1 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आलेली आहे. मात्र ही योजना जी आहे ती नुकतीच लागू झाल्यामुळे सरकारने अद्याप तिच्या अंमलबजावणीचा अधिकृत आढावा घेतलेला नाही आहे. त्यामुळे भविष्यातील बदल किंवा सुधारणा याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही आहे. दरम्यान 9 ऑगस्ट 2026 रोजी पूर्व मध्य रेल्वे कर्मचारी संघटना ECREU यांच्या वतीने निजीकरण NPS भगाव दिवस म्हणून आंदोलनसुद्धा आयोजित करण्यात आलेले होते आणि या आंदोलनामध्ये NPS विरोधात विविध मागण्यासुद्धा मांडल्या जाणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. ओके, तसेच ही सर्व माहिती जी आहे ती केंद्र सरकारच्या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच की NPS आणि एकत्रित पेन्शन योजना UPS संदर्भातील अधिकृत माहितीनुसार आहे. राज्य सरकारांच्या स्वतंत्र पेन्शन योजना नियम हे जे आहेत ते वेगवेगळे असू सुद्धा शकतात. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत सूचना तुम्ही नक्की तपासा मंडळींनो. ओके, आणि या सर्व अपडेट्स होत्या 4 ऑगस्ट 2026 ची NPS आणि UPS संदर्भातील या संपूर्ण महत्त्वाची अपडेट्स मी तुम्हाला सांगितलेली आहे एक एक करून. व्हिडिओ तुम्हाला मंडळींनो उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, पेन्शन आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.